मटण पाया सूपचे फायदे तर भरपूर आहेत. भरपूर लोकांना या मटण पाया सूपमुळे खूपच फरक असा पडत असतो आणि खूप हेल्दी देखील आहे हे शरीरासाठी असं म्हटलं जातं. तर त्या हिशोबाने इथे मी मटण पाया सूप बनवणार आहे. तर त्यासाठी इथे मी 4 मटण पाया घेतलेले होते, जे की मी मार्केटमधून भाजून आणले होते आणि तिथेच ते साफ करून असे त्याची कटिंग करून घेतलेली होती, म्हणजेच त्याचे तुकडे करून घेतले छोटे छोटे पीसेसमध्ये. जर तुम्हाला मोठे ठेवायचे तुम्ही मोठे देखील ठेवू शकता आणि छोटे ठेवायचे तर छोटे देखील ठेवू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करायचे आहेत. तर इथे मी कांदे घेतलेले 2 मोठे चिरलेले स्लाईस, मोठ्या स्लाईसमध्ये. काही थोडंसं जिरं घेतलेलं आहे, तमालपत्र घेतलेलं आहे, एक दालचिनीचा छोटा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि काही लसूण घेतलेले आहेत आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर इथे मी एका गॅसवरती कुकर चढवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून देणार आहे. थोडंसं म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छिक हिशोबाने तुम्ही तेल टाकायचं आहे, तुम्हाला किती कमी जास्त हवं आहे म्हणून. तर मी इथे 2 पडीच्या आसपास इथे तेल टाकलेलं आहे. जे मी कांदे तुम्हाला इथे दाखवलेले आहेत ते कांदे मी मिक्सरमध्ये एका मिक्सरच्या भांड्यात त्याची पेस्ट बनवून घेणार आहे पाणी न घालता. आणि ते खलबत्त्यामध्ये मी लसूण आणि आल्याचा पेस्ट बनवून घेणार आहे. आता एकीकडे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण ते तमालपत्र आणि थोडासा जो दालचिनीचा तुकडा होता तो टाकून दिलेला आहे. त्यानंतर जे आपलं जिरं होतं ते देखील व्यवस्थित असं टाकून तडतडलं आहे जिरं देखील. मस्तपैकी आपण जो लसूण घेतलेला होता, आलं आणि लसूण, तो देखील असा थोडासा दाताखाली क्रश यायला पाहिजे म्हणून मी तसा त्याला चेचून घेतलेला आहे. तर मस्तपैकी हे सगळं असं कच्चापणा निघून जावं म्हणून असं परतून घ्यायचं आहे. आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट केली होती ती पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. कांद्याची पेस्ट तुम्ही डायरेक्ट कांदा देखील घालू शकता बारीक चिरून किंवा लांब स्लाईसमध्ये, जसा तुम्हाला ॲडजस्ट होईल तसा तुम्ही करायचं आहे. तुम्हाला कसा आवडतो, बारीक चिरून आवडतो, लांब स्लाईसमध्ये आवडतो, किंवा तुम्हाला कांदा जर नसेल आवडत तर तुम्ही अशी पेस्ट करून टाकू शकता. माझ्या मुलांना दाताखाली कांदा लसूण असं आवडत नाही म्हणून मी असं पेस्ट करून टाकलेली आहे, जेणेकरून ते देखील पितील हे सूप आणि त्यांना एवढं आवडलंही हे सूप. तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या मुलांना देखील पाजा, कारण याचे भरपूर फायदे आहेत असं म्हटलं जातं. गुडघेदुखी, सांधेदुखी, B12, विटॅमिन D हे सगळे गोष्टी यातून भरून निघतात, म्हणून हे सूप आवर्जून पिलं जातं. तर तुम्ही देखील हे सूप प्या आणि तुम्हाला काय फायदा होतो नक्की मला सांगा. तर मी जे काही कांद्याची पेस्ट होती ती देखील व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे, त्यातला कच्चापणा देखील निघून गेलेला आहे. आता जे आपण पाया सूपचे जे कटिंग करून आणलेली ते देखील मी यामध्ये घालून घेतलेली आहे. 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घेतलेली होती मी अगोदरच. आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. ज्या मिक्सर जारमध्ये आपण कांद्याची पेस्ट केली होती त्यामध्येच थोडंसं पाणी घेतलेलं होतं मी आणि तेच यामध्ये मी अगोदर टाकणार आहे. तर मी हे टाकून घेतलेलं आहे. टाकून झाल्यानंतर मी इथे 1.5 ग्लास अजून पाणी घातलेलं आहे, बघू शकता आपण. आणि चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालून दिलेलं आहे. तर चवीनुसार मीठ मी इथे 1 ते 1.5 चमचेच्या आसपास इथे मीठ घातलेलं आहे. तुम्ही पाया सूपसाठी पाय हे डायरेक्ट 2 तुकड्यामध्ये देखील करू शकता, पण मला तिथे सांगणाऱ्याने सांगितलं जेवढे तुम्ही त्याचे तुकडे जास्त कराल तेवढा त्यातला रस निघेल, तेवढं त्यातलं तुम्हाला फायदा होईल. तर मी त्या हिशोबाने इथे बारीक तुकडे करून आणलेत, कुठे जाड कुठे मोठे असे तुकडे केलेले आहेत. तर एक उकळी येऊ द्यायची आपल्याला या पाण्याची, म्हणजेच या रश्याची, आणि मग कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. कोणी कोणी 7 ते 8 शिट्ट्या घेतं, मी ते 4 ते 5 शिट्ट्यामध्ये हे पाया सूप असं शिजवून घेतलेलं आहे. स्टीलचा कुकर असल्यामुळे लवकर शिजलेला आहे, मला पण वाटत होतं की नाही शिजणार म्हणून. तर इथे आपलं हे पाया सूप रेडी झालेलं आहे. काहीही मसाले न घालता आपण हे पाया सूप बनवलेलं आहे. नक्की माझी ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली म्हणून मला नक्कीच सांगा. तर अशाच नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास कुकिंग रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.